काल त्यांनी राजीनामा दिला, त्यांचा राजीनामा झाला. बाईचा चेहरा चपट्या चण्यासारखा चिमला होता, लक्षात घ्या. परंतु आतला अहंकार मात्र शेवटपर्यंत आटला नाही. त्यांना सोशल मीडियावर लोक काय काय बोलत आहेत, कदाचित त्यांनी ते पाहिलं असेल नसेल माहीत नाही, कल्पना नाही त्याची. लोक या त्यांच्या फोटोंना बघून म्हणतायत, या बाईचा बुवाशी जुगाड होता का? कारण या बाई लंपट बाबांचे पाय धुवत आहे. फक्त पाय धुवतच नाही मंडळी, तर स्त्रियांचा पदर हा तुम्हाला ठाऊक आहे, त्यांचा पदर हा सन्मान मानला जातो स्त्रियांचा. परंतु चाकणकर बाई आपल्या साडीच्या पदराने या लफूट लिंग्याचे पाय पुसून काढत आहेत. त्यामुळे बाई बुवाचं नातं लोकांनी वेगळ्या अर्थाने जोडलं असेल, पण ते योग्य नाही. कारण काहीही ठोस पुराव्याअभावी तसं समजणं योग्य नाही. अशा प्रकारे एक महिला नेत्याला बोलणंही योग्य नाही, कारण महिलांचा आपण आदर करायला पाहिजे. अशोक खरात पांडुरंग होता आणि त्याची बायको रुक्मिणी. वा, काय उपमा दिली या बाईंनी त्या नाशिकच्या आशिकला. रिकाम्या गर्भात गणपती बसवणारा हा बागडबिल्ला या बाईंचा कोण गुरु आहे म्हणे, गुरु. आणि मग लोक असले फोटो बघून कुठे या बाई नव्या अवस्थेत दिसतील का याची उत्सुकता टाइमपास टवाळखोरांना या महाराष्ट्रात हल्ली लागली आहे, काही लोकांना. परंतु लोक तरी काय करणार हो. पुन्हा पुन्हा चाकणकर बाईचे वेगवेगळ्या मुद्रेतील फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहेत, अगदी सपाट्याने. आणि मग लोकांना त्यांचा प्रत्येक फोटो आपत्तीजनकच वाटत असतो आणि त्यामुळेच लोकांना त्यांच्या साखर झोपेतली स्वप्ने खरी वाटायला लागली आहे की काय, असं व्हायरल झालंय मंडळी. आणि त्याचप्रमाणे या अशोक खरातच्या कॅबिनमधील काही अश्लील व्हिडिओ, काही महिलांचे, इतर महिलांचे अश्लील व्हिडिओ, या अश्लील व्हिडिओच्या क्लिप्स व्हायरल होत आहेत. त्यामुळे आंबट शौकीनांची सध्या महाराष्ट्रात चंगळ सुरू आहे. परंतु लोकांना दोष देऊन काहीही फायदा नाही. अनेकदा मंडळी हाय प्रोफाईल लोकांचं निजी जीवन, त्यांचं खाजगी लाईफ फारसं सामान्य लोकांना माहिती नसतं हो. मग अशी काही संधी त्यांना मिळाली अशा निमित्तानं की लोकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचते. त्यामुळे या मंडळींनी, या राजकीय मंडळींनी सार्वजनिक जीवनात वावरताना कसं वागावं हे यांना का समजत नाही हा प्रश्न आहे, कळायला मार्ग नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की यांनी सामान्य लोकांना अगदी हलक्यात घेतलेलं दिसते आहे. या एकट्याच नाही चाकणकरबाई, तर अनेक नेते या लंगोट लिंग्याचे भक्त होते म्हणतात. एक एक चेहरा पुढे येईल. एरवी लोकांना ज्ञान पाजणाऱ्या अनेक या राजकीय नेत्यांचे हे फोटो बघून लाज वाटते आहे, लाज अक्षरशः. महामंकी मंग्यांना एवढं सुद्धा भान नाही का हो की हा सोशल मीडियाचा काळ आहे. क्षणात मीडियाची बातमी जगात पोहोचते. मुंबईत मुंगी पादली तर चंद्रपुरात वास येतो मंडळी. आणि मिळवलेल्या इब्रतीचा मिनिटात भाजीपाला होतो हे लक्षात घ्या. अशा प्रकारे रुपाली चाकणकरांची गती झाली आहे, दुर्गती. तरी देखील या मॅडमचा कोडगेपणा मात्र गेला नाही. काल अखेर राजीनामा त्यांनी दिला. अहो दिला काय, फडणवीसांनी हिसकावून घेतला असं म्हणतात. तरी देखील काल पत्रकारांपुढे बोलताना त्यांचा अहंकार ओसंडून वाहत होता. हा, भयंकर. ती मी नव्हेच हो, असा एकंदरीत त्यांचा सूर होता. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं म्हणायचं आहे की या अशा पाताळ यंत्री नेत्यांनी लोकांना मूर्ख समजणं आता बंद करायला पाहिजे. कारण अनेक चॅनल्सवर येणाऱ्या सामान्य जनतेच्या कमेंट्स आम्ही वाचत असतो, तेव्हा लोक अतिशय संतापाने लिहितात. तुम्ही बघा कमेंट्सवर, कमेंट्स वाचा तुम्ही. खूप खालच्या भाषेत लोक यांना शिवीगाळ करतात. त्यामुळे चाकणकर बाईंनी आता किमान शांत बसायला पाहिजे आणि होणाऱ्या चौकशीला त्यांनी सामोरं जायला पाहिजे. तुमचा त्या बाबाशी नेमका काय संबंध होता ते पुढे येऊन लोकांना क्लिअर सांगा ना तुम्ही, पत्रकारांपुढे येऊन. नाहीतर लोक फार कलंदर आहेत. तुमचेच विरोधक रात्रंदिवस या खोदकामात लागले आहेत. पूर्ण खदान खोदून काढतील ते, पण काढतील. पण लोक बोलतायत. अर्थात याच नात्याला लोक जुगाड म्हणत असतील तर मग त्यांचं तरी काय चुकलं हो. कारण त्यांना वाटेल ते बोलण्याची संधी या बाईनेच दिली आहे ना. या सामान्य जीवन जगणाऱ्या गृहिणी असत्या तर हरकत नव्हती, लोकांनी फारसा लोड त्यांचा नसता घेतला. परंतु या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, एक संविधानिक पद आहे ते मंडळी, आणि त्यामुळे लोक बोलत आहेत. आणि सोबतच दादांच्या प्रिय व्यक्तींपैकी त्या एक होत्या. दादा जेव्हा होते तेव्हा राष्ट्रवादीच्या रूपमती, स्टार ऑफ द स्टेज. तसं पाहिलं तर महिला आयोग अध्यक्षपदाचं एवढं काही मोठं महत्व यापूर्वी महाराष्ट्रात दिसून आलं नव्हतं. या चाकणकर अध्यक्ष आहेत, त्यापूर्वीचे अध्यक्ष जेवढे राहून गेले तेव्हा. परंतु दादांचा आशीर्वाद होता.
का आणखी काही वशीकरण वगैरे यावर देखील लोक संशय व्यक्त करतायत की दादांना काही मोहनी वगैरे तर घातली नव्हती. कारण प्रत्येक कार्यक्रमात स्टेजवर अगदी फ्रंटलाईनमध्ये या बाई नेहमी दिसायच्या. सुषमा अंधारे ताई सांगतात त्याप्रमाणे तुम्ही तुमची अनामिका कापून विद्या प्राप्त केली, मग कुणाला वशमध्ये करण्यासाठी तुम्ही हा कार्यक्रम केला का? आणि म्हणूनच तुमचा वारंवार फ्रंट लाईनला असण्याचा संबंध लोक या अनामिका हलाल करण्याशी जोडत आहेत का? हा देखील प्रश्न आहे. इतके दिवस तुमचं हे पद, अध्यक्षपद का टिकून राहिलं यावरून लोक शंका घेत आहे. मग पाखंडी बलात्कारी लंपड बाबा तुमच्यासारख्या जनप्रतिनिधींचा गुरु कसा असू शकतो? तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची गरिमा पायदळीत उडवली आहे असं लोक म्हणतायत, असं अंजली दमानिया काल म्हणाल्या. लोकांना ठाऊक असेल ना, वैष्णवी हगवणे असोत की संपदा मुंडे अशी जी प्रकरणं झाली हुंडाबळींची, काही त्या संपदा मुंडेंची काय झालं होतं, मृत्यू पावल्या त्या, तेव्हाही पीडितांची बाजू न घेता त्यांच्याच चारित्र्यावर शिंतोडे यांनी उडवले. अर्थात इथेच करा आणि इथेच भरण्याची वेळ तुमच्यावर हल्ली आली आहे. इतरांचं चारित्र्य तपासता तपासता ही तपासणी तुमच्याच बाबतीत होताना आता दिसते आहे. परंतु महाराष्ट्र महिलांचा अफाट आदर करतो हे लक्षात घ्या. केवळ तुमच्यासारख्या नेत्यांमुळे महाराष्ट्राला खाली पाहण्याची वेळ आता हल्ली आली आहे आणि ही बातमी जगात पोहोचली आहे. जगात आता सर्वात आधी तुमच्यासारखेच या अशोक खरातचे राजकीय क्षेत्रात कोण कोण शागिर्द होते, तुमच्यासारखे भक्त त्या गुरुचे, ते जगाला सांगा प्रामाणिकपणे. एवढंच तुमच्या हाती आता आहे. एक एक नाव पुढे येऊ द्या, अहंकार सोडून द्या. तुमचं राजकीय आयुष्य तुम्हीच तुमच्या हाताने उद्ध्वस्त केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हीच नाही हो तर जे लायकी नसणारे नेते या क्षेत्रात केवळ आपलं स्वतःचा खिसा भरण्यासाठी, घर भरण्यासाठी राजकारणात आले, त्या सर्वांची एक एक करून अकालपट्टी इथली जनता करणार येत्या काही काळात. हे लिहून ठेवा तुम्ही, हा व्हिडिओ शाबूत ठेवा. जनप्रतिनिधी हे इतके अंधश्रद्धाळू असावेत, किती महाभयंकर गोष्ट आहे मंडळी. तिरुपती बालाजीच्या ट्रस्ट मधला एक ट्रस्टी, तो देखील या बाबांचा भक्त आहे. आणि कुठलं काय ते वैष्णो जल हे मागवायचे त्या बाबाकडून. मोठमोठे मंत्री, महामंत्री, आमदार, खासदार त्या बाबांच्या आश्रमात गाड्या पाठवायचे, ड्रायव्हर पाठवायचे की जा रे बाबा ते वैष्णो जल घेऊन ये. काय आहे वैष्णो जल तुमचं तुम्हाला माहिती, तुम्हाला काय कुठली ऊर्जा त्यामधून येते. इतकी अंधश्रद्धा या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात. अबे त्यांचं नाव तुम्ही दररोज स्टेजवरती घेता, हार अर्पण करता, भाषणं ठोकता आणि तुम्ही अशा बाबांच्या चंगुलमध्ये जाता, फसता. तुम्ही लोकांना काय मार्ग दाखवणार आहात? हा फार मोठा प्रश्न आहे. तुम्हाला राग वगैरे येण्याचा आता ही वेळ नव्हे. आता जनतेला राग येणं सुरू झालं आहे, तुमचा द्वेष सुरू झाला आहे जनतेच्या माध्यमातून. अनेक लोक म्हणतात लोकांनी पार्टी, हे प्रकरण घडल्यावर लोकांनी आपला पक्षाचं समर्थन वगैरे बाजूला ठेवलंय. लक्षात घ्या, बीजेपीचे समर्थक असो, राष्ट्रवादीचे असो, काँग्रेसचे असो, शिवसेनेचे असो की मनसेचे असो, कुठल्याही पक्षाचे समर्थक असो, त्यांनी आपापलं समर्थन आता बाजूला ठेवलं आहे. सामान्य नागरिकांची गोष्ट करतोय मी. गावखेड्यात, ग्रामीण भागात, शहरात, सगळीकडे तुमचा द्वेष सुरू झाला आहे सध्या हल्ली. हे तुमचे जे कार्यक्रम, कुणाकुणाचे फोटो आहेत बघा ना तुम्ही स्क्रीनवर, कुणाकुणाचे फोटो आहेत सोशल मीडियावर बघा. आपल्या स्क्रीनवर जेवढे शक्य होईल ते फोटो तुम्हाला दाखवतोच आहे मी. चंद्रकांत दादा पाटील दिसतात आहेत, एकनाथराव शिंदे दिसतात आहे, जयंत पाटलांसारखे पुरोगामी भाषा करणारे माणसं दिसतात आहे बाबाच्या त्या दरबारात. चाकणकर बाई तर आहेच मुख्य भक्त, त्यांनीच हे भक्त तयार केले असावेत, त्यांच्याकडे नेले असावेत. तुम्ही काय संदेश देता हो? तो विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना, सायन्स एवढं पुढे गेलं आहे, लोक चंद्रावर चालले आहेत. तुमचा हा काय धंदा सुरू आहे? कशापायी सुरू आहे? अनामिका कापून घेणं आणि ती विद्या ग्रहण करणं कशासाठी? कोणी म्हणतात अजित पवारांना वशमध्ये करण्यासाठी केलं होतं. आता मोदीजी आणि त्या अमित शहाला वशमध्ये करण्यासाठी काहीतरी करा. तुम्हीच तिकडे गृहमंत्री केंद्रातले होऊन जाल किंवा पंतप्रधानासाठी कोणी अनामिका कापली असेल तर तुमचं तुम्हाला पाप पुण्य माहिती. धन्य आहे मंडळी, असे नेते आम्हाला लाभले याची लाज वाटते. मला गाडगे बाबांची वारंवार आठवण होते. जेव्हापासून ही सिरीज, हे व्हिडिओ या 2-4 दिवसापासून या विषयात मी बोलत आहे, मला गाडगे बाबांची, तुकडोजी महाराजांची, तुकोबारायांची, ज्ञानोबांची दररोज आठवण होत आहे की अरे आमचं हे राजकीय क्षेत्र असं सडकं निघालं, सडकं. आम्ही चांगले शाबूत फळं टाकले होते टोपलीत, हे सडके निघाले सगळे. घाण घाण. आणि ते थर्ड क्लास म्हटलं त्या अंजली ताई दमानी यांनी, त्या म्हणाले की मला शब्द नाही, थर्ड क्लासच म्हणावं लागेल की
माणसाचा फेटा आणि बाईचा पदर हा सन्मान असतो स्त्रीचा. त्या पदराने त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर या त्या नालायकाचं, त्या लिंग पिसाटाचे पाय पुसून देत आहेत. अरे छी, शेमलेस. आणि कमेंट करून सांगा मंडळी, तुमचे विचार व्यक्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी, नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.